नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनचं पीक हे फुलाच्या अवस्थेत असताना सोयाबीनच्या पिकावरती 100% करायला पाहिजे कीटकनाशकाची फवारणी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आता सोयाबीनचं पीक हे फुलाच्या अवस्थेत असताना सोयाबीनच्या पिकावरती 100% करायला पाहिजे कीटकनाशकाची फवारणी। मग सोयाबीनचं पीक हे फुलाच्या अवस्थेत असताना कीटकनाशकाची फवारणी का करायला पाहिजे, यामुळे आपला फायदा कशा पद्धतीने होणार आणि कीटकनाशकाची फवारणी करण्याचा आपला त्या ठिकाणी विचार पक्का झाला तर नक्की कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी 100% रिझल्ट मिळणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये आपण पीक फुल अवस्थेत असताना सोयाबीनच्या पिकावरती 100% करायला पाहिजे कीटकनाशकाची फवारणी। मग सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी सोयाबीनचं पीक फुल अवस्थेत असताना का करायला पाहिजे, यामुळे आपला फायदा कशा पद्धतीने होणार व करायचं ठरलं तर कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायची समजून घ्या। मित्रांनो, ज्यावेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पूर्णतः फुल अवस्थेत येते तो दिवस असतो 50 ते 60 दिवसांच्या दरम्यानचा, म्हणजे 55 दिवसाच्या आसपास। या परिस्थितीमध्ये जर आपण कोरायझन किंवा एम्प्लिगो यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा स्प्रे घेतला तर जुनी असणारी कीड, जुन्या असणाऱ्या अळ्या 100% नष्ट होणार आणि या कंटेंट म्हणजे कोरायझन आणि एम्प्लिगो यांचा डोस हेवी असतो, म्हणून हे कीटनाशक जे असते मित्रांनो कमीत कमी 30 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहते। म्हणजे एक तर जुनी कीड जाणार, जुनी अळी जाणार, तिथून पुढचे 25 ते 30 दिवस नवीन कीड येणार नाही, नवीन अळी येणार नाही। मग मला सांगा, जुनं संपायले नवीन येणार नाही 30 दिवस, हाच तर महत्त्वाचा काळ आहे मित्रांनो की ज्या काळी आपल्या पिकाला कीटकनाशकाची सर्वात जास्त या ठिकाणी गरज असते। आपण काय करतो मित्रांनो की आपल्या पिकावरती कीड आल्यानंतर फवारणी करण्याचा विचार करतो, पण लक्षात घ्या की जर आपण 55 दिवसाच्या आसपास सोयाबीनच्या पिकावरती कीटकनाशकाची फवारणी, तोही हेवी कीटकनाशक वापरला तर याचा डोस 85 दिवसापर्यंत राहील। तिथून पुढे सोयाबीनचं पीक हातात यायला दिवसच किती राहतात तो। त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळवायचं असेल तर माझा एवढाच तुम्हाला सल्ला आहे कळकळीचा की बाबा, आपल्याकडे अळी आली, कीड आली, त्यानंतर हेवी फवारणी घेण्यापेक्षा फुलावस्थेत हेवी फवारणी घेतली कोरायझन किंवा एम्प्लिगोपैकी तर 100% आपण सोयाबीनच्या पिकातील कीड आणि अळी जी जुनी आहे तिला नष्ट करून नवीन कीड आणि अळी येण्यापासून आपल्या सोयाबीनच्या पिकाला रोखू शकतो। आणि एकदा फुलं जगली, वाचली, त्या फुलांचं शेंगेत रूपांतर झाल्यावर तुम्हाला यावर्षी दुप्पट उत्पादन मिळण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही। तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार।